इथला नजारा अत्यंत मनभावन, मनाला आनंद देणारा. त्याचा निरोप घेत आम्ही आता पुढे वाटचाल करण्याचं ठरवलं आहे. आम्ही आता ट्रेकला तशी सुरुवात केलेली आहे, पण हा एक सुंदर रस्ता. माझे मित्र माझी मजा उडवताना दिसत आहेत तुम्हाला, पण त्यांना माहीत नाही की हा आजचा ब्लॉगर उद्याचा मोठा यूट्यूबर बनणार आहे. वा 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 वा, हवेची अशी झुळूक, थंडगार हवेची झुळूक, शुद्ध वातावरण. माझा मित्र विलास, जो माझ्या प्रतीक्षेत मला आवाज देत थांबलाय. रिमझिम अशा ह्या पावसाच्या झरी, रिमझिम पाऊस आणि असं हे सुंदर वातावरण. खरंच तुम्ही पण एकदा इथे येऊन भेट द्यावी, असं हे सुंदर असं वातावरण आहे. आपला प्रवास इथून काळजीपूर्वक करावा. इथे बरेचसे दगड आणि धोंडे आहेत, वाहतं पाणी, निसरडा रस्ता, पावसामुळे झालेले चिखल. बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. इकडे पण ही एक वाट दिसते आहे, दुर्ग सबळगर विसापूरकडे, आणि इकडे एक मारुतीचं मंदिर आहे. वाह, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस कर्नाटक येथील याना केव्ज यांना जेव्हा मी भेट दिली होती, तिथला जसा रस्ता होता, ती जी वाट आणि अशी ही इथली पण वाट मला एकसारखीच जाणवते. माझ्या मित्राने त्याला प्रदर्शित करण्यासाठी नकार दिलाय. तत्पुरता मी त्याची क्षमा मागतो आणि माझा प्रवास मी सुरुवात करतो. माझ्या मित्राकडून 2 गोष्टी ऐकण्यास मला आनंद होईल. चला वरती गेल्यावर भेटूया. तसेच आता मी हळूहळू ही वाट सर करतो. भेटू लवकरच.